रणमडवीच्या बॅटमधनं अटॅक इज अ बस्ट डिफेन्स या टॅगलाईन वरती बॅटिंग करायला तर सुरुवात केली आहे टीम चिरले उरण. इथे लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, पडलाय, कमी गतीनं टाकलाय, ऑफ ब्रेक होता लेफ्टी बॅटरसाठी. बॅटच्या अगदी स्टिकर एंडला यष्टीरक्षकानं टिपला जेल. करण मडवीची जातीय विकेट आणि धक्का लागलाय मैदानावरती. चौथा टीम आर्यन स्पोर्ट चिरलेला आणि दिशा स्पोर्ट्स फाउंडेशनला मिळते विकेट. करण मडवीची जातीय विकेट आणि मैदानावरती दाखल होतं रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील डावखुरा हाताच्या यादीतील लेजंड्सच्या यादीतील एक मोठं नाव समर्थ कडू. आडनाव जरी कडू असलं ना, त्याच्या बॅटिंगचा गोडवा उभ्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वानं पाहिलाय. असा टेनिस बॉल क्रिकेट जगतातील जगविख्यात सुप्रसिद्ध टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये स्वतःची नावाची एक वेगळी छाप सोडणारा, उरण तालुक्याचं नाव, वैश्विक गावाचं नाव कोरणारा समर्थ कडू. मला आजही आठवतं ज्यावेळी 10ची एक्झाम फिनिश झाली, नंतर क्रिकेटची सुरुवात पाहण्याची झाली आणि त्यावेळी पहिल्यांदा पाहिलं समर्थ कडूला वाकांच्या मैदानावरती आणि अवघ्या 12 बॉलमध्ये 52 धावा ठोकत समर्थ कडूचं ते अर्धशतक पाहायला मिळालं कोपरोलीच्या अगेन्स्ट. बॅटशी लागली कडा, बॉल हवेत, डाऊन दी बॉल फील्ड आणि अजून एक विकेट मिळतीये. काय पलटवार सुरू आहे, कधी चिरलेचा, कधी खेडचा, कधी उरणचा, तर मैदानावरती फलंदाजांचा तर गोलंदाजांचा. Rupesh. न्यू बॅटर मैदानावरती येतो साईश. या मॅचचा विनर टीम संकल्प शिरूर सोबत खेळणारा. लक्षात घ्या, संकल्प शिरूर, आपण कुठेही जाऊ नका. मनीष सरांच्या ठिकाणी शुभागमन झाला. ज्यावेळी सचिन दादांनी 6 बॉल 2 रन डिफेंड केल्या, त्यावेळी इतका आनंद मनीष दादाला झाला की तब्बल 100 किलो पेढे वाटप त्यांच्या माध्यमातून देहू रोड मध्ये करण्यात आलं. एकदा जोरदार टाळ्या आणि गोड गोड स्वागत आपण त्यांचं करूयात. आणि हॅट्रिक कंप्लीट करतोय गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहताय अमर गोरे. पहिल्या बॉलवरती यायला होता षटकार. धावा अगदी चांगल्या सेट होत्या 34. ओव्हर नंबर सुरू होती 4 आणि तदनंतर आली विकेट हॅट्रिक करण मडवी. आणि या हॅट्रिकला ना ऑलवेज स्पेशल बनवेल अमर गोरे, कारण त्यानं काय केलं, तिन्ही लेफ्टी बॅटर्सला बाद केलं. आधी करण मडवीला, तदनंतर समर्थ कडूला, तदनंतर साईश मात्रेला. आणि साईश मात्रे कसा फलंदाज होता तो या मॅचला एक वेगळ्या वळणावरती घेऊन जाऊ शकत होता. त्याची विकेट. 3 लेफ्टी बॅटर्सला लगातार मैदानावरती विकेट घेतल्यात.